पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत महाराष्ट्राचा हिरा चमकला। महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे। या स्पर्धेत स्वप्नीलने एकूण 451.4 गुण प्राप्त केले आहेत। तसेच चीनच्या लिऊ युकने सुवर्ण पदक जिंकलं, त्याचे गुण आहेत 463.6, तर युक्रेनच्या युलिस सेरहीने रौप्य पदक पटकावले आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वप्नील कुसाळे हा मूळचा महाराष्ट्राचा आहे। भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हे तिसरं कांस्य पदक आहे आणि हे कांस्य पदक मिळवण्याची एक कामगिरी ही आपल्या महाराष्ट्राच्या एका मुलाने केली आहे। स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे। आता 12 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे। महाराष्ट्राचे नाव हे स्वप्नील कुसाळेने उच्च स्तरावरती नेऊन ठेवले आहे। नेमबाजीत स्वप्नील कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे। 6 ऑगस्ट 1995 मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलने पॅरिसच्या धर्तीवर चमक दाखवली आहे। स्वप्नीलच्या ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे। अभिनव बिंद्राला 2008च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने 12वीच्या परीक्षेकडे कानाडोळा केला होता। 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले। तेथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला आणि सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये त्याने सुरुवातीला प्रशिक्षण घेतले। तर स्वप्नील कुसाळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत। ज्याप्रमाणे MS धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो। भारताचा हा नेमबाज तर स्वप्नील कुसाळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे। ज्याप्रमाणे MS धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो। भारताचा हा नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे असे त्यांनी एकदा सांगितले। स्वप्नील म्हणतो की त्याने MS धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला आहे आणि धोनीच्या कामगिरीपासून मी प्रेरणा घेतली आहे असेही आपला नेमबाज कुसाळे म्हणजे स्वप्नील कुसाळे यांनी सांगितलं। धोनी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो आणि शूटिंगसाठी म्हणजेच नेमबाजीसाठी शूटिंगसाठी देखील शांत आणि संयमशील स्वभावाची आवश्यकता असते, तर शूटिंगमध्ये सक्सेस हे मिळवता येते। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांस्य पदक हे महाराष्ट्राला मिळाले। हे महाराष्ट्राचे नाव आता जगाच्या धर्तीवर पोहोचवले आहे।